तर आंदोलनासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांवरील आंदोलन काळातील गुन्हे मागे घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला आदेश दिलेले आहेत आणि हे गुन्हे मागे घेतले जातील असं विद्यार्थ्यांना आश्वासन दिलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, या आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, मात्र हे गुन्हे मागे घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। अधिकचा तपशील। नक्कीच आपण जगदीश या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठमोठे आंदोलन आपल्या राज्यामध्ये झालेले आहेत आणि त्यांच्यावरती गुन्हे देखील झालेले आहेत आणि आपण जे निर्दोष विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती देखील या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी देखील सांगितलं की सरकार हे आता विद्यार्थ्यांना घाबरले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेले जात आहेत। जे विद्यार्थी निर्दोष आहेत त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल केले जातात आणि त्यावरती आपण बघितलं तर बावनकुळे यांनी देखील स्पष्टता दिलेली आहे। सरकार असं कोणतेही काही करत नाही की ज्याच्यावरती विद्यार्थ्यांचं भविष्य होईल, पण यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की आंदोलन काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश या ठिकाणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि या ठिकाणी आता त्यामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा गुन्हे दाखल गुन्हे मागे घेतले जाणार या ठिकाणी पहिल्या आणि आपण हा मोठा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल।